विक्रमगड तालुक्यातील सूर्या मोठा प्रकल्प परिसरात विशिष्ट धामणी धरण आणि आजूबाजूच्या गावांमध्ये गेल्या 2 महिन्यांपासून बिबट्याचा वावर सातत्याने दिसून येतोय। काल 16 सप्टेंबरला पुन्हा एकदा धामणी परिसरात बिबट्या पाहण्यात आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। या गंभीर परिस्थितीकडे लक्ष वेधण्यासाठी ग्रुप ग्रामपंचायत आंबेघर यांच्यातर्फे भरमपूर यांनी वन परिक्षेत्र अधिकारी यांना पत्र दिले असून बिबट्याला लवकरात लवकर पकडण्यासाठी कारवाई करण्याची मागणी केली आहे। पत्र मिळाल्यानंतर वन विभागाने परिसरातील काही ठिकाणी सूचना फलक लावले आहे। या फलकांद्वारे नागरिकांना खालील प्रकारच्या सूचना देण्यात आल्या आहेत। एकट्याने फिरू नये, रात्री फिरायचं असल्यास काठी किंवा टॉर्च बॅटरी सोबत ठेवावी। बिबट्या संबंधी कोणताही हालचाल दिसल्यास तात्काळ वन विभागाला कळवावी। मात्र बिबट्याचा वावर दिसून 2 महिने उलटले तरी अजूनही वन विभागाला तो पकडण्यात यश आलेला नाही। त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांमध्ये नाराजी असून वन विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत। स्थानिक नागरिकांनी विचारलं आहे की वन विभाग एखादी दुर्घटना होण्याची वाट पाहत आहे का, त्यानंतरच या कार्यवाहीला गती येणार, अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे। धामणी, आंबेघर व आजूबाजूच्या गावांमध्ये रात्री नागरिकांची वर्दळ कमी झाली आहे आणि लोक भीतीत जीवन जगत आहेत। परिसरातील ग्रामस्थांची ठाम मागणी आहे की वन विभागाने तात्काळ पिंजरे लावून गस्त वाढवून बिबट्याला जेरबंद करावं, अन्यथा या गंभीर परिस्थितीमुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।